राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे झाली मंडळी सेटल? अरे झाली का? फक्त पुढची झाली, मागची नाही झाली. तर ठाणे महानगरपालिका आणि राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवराज्याभिषेक दिन महोत्सव या कार्यक्रमामध्ये मी प्रथमेश सप्रे या संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कसं आहे, ॲक्च्युली सांगायचं झालं तर हा कार्यक्रम तसा थोडासा कॅज्युअल ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आतापर्यंत, यापुढे करणार आहोत. त्यामुळे अशी अपेक्षा असेल की समोरून उत्तरही यावी, दादही मिळावी, प्रतिसादही मिळावा अशी अपेक्षा असेल. आणि गेल्या काही दिवसांमध्ये ठाणेकरांचा आवाज वाढल्याचंही आपण ऐकलंय. वाढलाय ना? तर तो मला टाळ्यांमधून सुद्धा ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि कार्यक्रमाकडे पुढे वळतो. आपल्याकडे एक पद्धत आहे बघा, एखादी निव्वळ पगडी म्हटलं तर ती पगडी म्हणून चालत नाही, ती पुणेरी पगडी असावी लागते. नुसती मिसळ म्हटलं तर तीही पुणेरी मिसळ असावी लागते. बघा, हे धैर्य मी करतोय ठाण्यात उभं राहून. ठाण्याची मिसळ जास्त फेमस आहे असं माहीत असताना सुद्धा चप्पल सुद्धा साधी नाही, पुणेरी असते. आता त्यात विशेष असं काही नाही, पण त्या शब्दाने त्याला एक वेगळं वजन प्राप्त होतं. तसंच नुसता पुत्र नव्हे, तो शिवपुत्र संभाजी असेल तर त्याला वेगळं एक वजन प्राप्त होतं. नुसतं चरित्र म्हणता येत नाही, ते शिवचरित्र असेल तर मग त्यातनं जे आपल्याला मिळतं ते फार वेगळं असतं. तसा हा नुसता राज्याभिषेक नसून हा शिवराज्याभिषेक आहे. आता हा राज्याभिषेक म्हणजे नेमकं काय होतं, तो कसा झाला, त्याचे परिणाम काय झाले, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण एका गोष्टीचं आपण स्मरण ठेवूया की त्या राज्याभिषेकाचा पहिला परिणाम असं मी म्हणेन की आज आपण सगळेजण या कार्यक्रमाला गडकरीमध्ये बसलोय. तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे दीप प्रज्वलन करून आणि महाराजांना वंदन करून करणार आहोत. तर आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे.
मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. मी आमच्या संस्थेचे कार्यकर्ते शंतनू खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी ठाणे महानगरपालिका उपायुक्त गजानन गोदेपुरे यांचं स्वागत करावं. सर्वप्रथम आपण विधानसभेचे आमदार संजयजी केळकर यांचं स्वागत करत आहोत. त्यानंतर उपायुक्त गजाननजी गोदेपुरे ठाणे महानगरपालिका यांचं स्वागत सुद्धा शंतनूजी करतील. त्यानंतर मयुरेशी राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी उपमाहिती जनसंपर्क अधिकारी सौ प्राची ढिंगणकर मॅडम यांचं स्वागत करावं. त्यानंतर आजचे प्रमुख अतिथी विद्या वाचस्पती शंकरजी अभ्यंकर यांचं स्वागत करण्याची विनंती मी शंतनूजींना करतो. त्यानंतर आपल्या इथे आज एक शाहीर उपस्थित आहेत, शाहीर कृष्णात पाटील, जे कोल्हापूरहून आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी केतनजींना करतो. केतनजी म्हात्रे. यानंतर पंढरपूर येथून आलेले सेक्सोफोन वादक संतोषजी भोसले यांचं स्वागत करण्याची विनंती मी हितेशजींना करतो. हितेशजी सुनावणे. आणि त्यानंतर प्रणय शेलार यांचं सुद्धा स्वागत हितेश यांना करायला सांगतो. ह्या सगळ्यांची नावं नंतर घेण्याचं छोटंसं कारण म्हणजे हे आज आपले प्रमुख पाहुणे कम इथले सादर करते किंवा आपल्याला आपण ज्यांच्यासाठी श्रोते आहोत ती सगळी मंडळी आहेत. प्रणय शेलार यांचं स्वागत हितेश करते. आपण गडकरीला खालती पार्किंग लॉटच्या जवळ शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन पाहिलं असेल, ते प्रणयजी शेलार यांनी तिथे मांडलेलं आहे, त्यांच्यातर्फे इथे मांडण्यात आलेलं आहे. आज मंडळीत खरं तर असं होतंय ना की पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की मान्यवरांसोबत रंगमंचावर उभं राहणं हे फार धोक्याचं काम आहे. कारण की त्यावेळेला त्यांना असं वाटायचं की इतके मान्यवर रंगमंचावर आहेत की मी फर्स्ट क्लासमध्ये आलोय पण विदाऊट तिकीट. तसं काहीच आज मला थोडंसं फिलिंग आलंय, पण हरकत नाही. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माझ्या या निवेदनाच्या किंवा सूत्रसंचलनाच्या स्क्रिप्टमध्ये कुठेही टाळ्या वाजवल्या पाहिजेत असं मी न लिहिण्याचं कारण हा कार्यक्रम ठाण्यामध्ये आहे. तर त्यानुसार पंढरपूर, कोल्हापूर, पुणे इथून सगळीकडनं मंडळी आली आहेत, तर त्यानुसार ठाणेकरांचा आवाज राहायला हवा एवढीच विनंती. तर आपल्या या संस्थेबद्दल थोडीशी माहिती देतो. राज्याभिषेक समारोह संस्था स्थापना झाली 1986 साली. गेल्या 4 दशकांपासून भारताच्या गौरवशाली इतिहासाची आवड
सर्व तरुणांमध्ये निर्माण करण्यासाठी आपण सतत काम करत आहोत. आणि याचे 2-3 वैशिष्ट्य सांगतो. मला कल्पना आहे की सगळेजण पुढच्या कार्यक्रमांची वाट बघतायत. परंतु दरवर्षी राज्याभिषेक दिनाच्या दिवशी आपण ठाण्यामधून आणि ठाण्याच्या आसपासच्या परिसरातून जवळपास 80 ते 100 नवीन तरुणींना राज्याभिषेक या सोहळ्यासाठी रायगडावर घेऊन जात असतो. अत्यल्प मूल्यामध्ये रायगडाची परिक्रमा, रायगड दर्शन आणि राज्याभिषेक सोहळा हा आमचा उपक्रम गेली जवळपास आता 40 वर्ष त्याला होत आली हा चालू आहे. आतापर्यंत जवळपास 2500 मुलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे. त्याबरोबरच रायगडावर जे काही वातावरण असतं आपल्यापैकी अनेकांनी ते अनुभवलं असेलच. ते ज्यांना रायगडावर जाता येत नाही त्यांना ठाण्यातही ते अनुभवता यावं यासाठी मासुंदा तलाव इथे जी शिवाजी महाराजांची एक प्रतिमा आहे, पुतळा आहे, तिथे आपण सुद्धा त्यांना मानवंदना देतो. तिथे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा स्थानिक कार्यक्रम केले जातात. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रायगडावरती होळीचा माळ आणि मेघडंबर या 2 जागा आहेत. तिथे आपण महाराजांना यावर्षी विशेष मानवंदना सुद्धा देऊन आलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ठाणे महानगरपालिका ही आपल्या महाराष्ट्रातील महापालिका आहे ज्यांनी राज्याभिषेक सोहळा याचा संपूर्ण अंतर्भाव त्यांच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये केलेला आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं आपल्याला सहकार्य लाभतंय आणि अशा प्रकारे आपण वेगवेगळे कार्यक्रम करत आहोत. या सगळ्याचा एक उद्देश एकच आहे की महाराजांच्या मार्गावर, महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहण्याचा प्रयत्न करणं आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं. राज्याभिषेक समारोह संस्था सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा आहे. आपण नक्की त्या बघू शकता. फक्त हे सांगितल्यानंतर लगेच मोबाईल काढू नका, आपण नंतर सुद्धा पाहू शकता. तर मान्यवरांचं स्वागत झालंय. कार्यक्रमाची सुरुवात करताना पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत करण्याची विनंती करतो. शिवशाहीर कृष्णात नेताजी पाटील खास कोल्हापूरहून आपल्यासाठी तिथे आज आलेले आहेत. संजय जाधव मेंढसेकर आणि गुरु BS पाटील यांच्याकडे त्यांनी शाहिरकी शिकलेली आहे. गेली 23 वर्ष या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली, कानपूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी पोवाडे सादर केलेले आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सुद्धा त्यांचा एक परफॉर्मन्स झालेला आहे. महाजन सामाजिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय युवा शाहीर पुरस्कार आणि माळी समाज कोल्हापूर यांच्यातर्फे समाजभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. तर अशा या शाहिरांना पुन्हा एकदा मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना वंदन करतो की त्यांनी हा पोवाडा सादर करावा. पोवाडा सादर करण्यापूर्वी फक्त एकच सांगतो, रायगड, दुर्ग रायगड आणि एक शाहीर या दोघांमधला हा संवाद आहे आणि त्या संवादातनं आपण जिजाऊंना वंदन करणार आहोत. शिवशाहीर कृष्णात नेताजी पाटील. या शाहिराचा, मानाचा, मुद्रा व प्रेमाचा नमस्कार. मी आभार व्यक्त करतो की या सर्व नियोजन मंडळानं या ठिकाणी मला शाहिरी सेवा करण्याची एक संधी दिली. मित्रांनो, शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा केला गेला पाहिजे, कारण तो दिवस असा ठरला गेला. पण माझ्या शिवबानं जे काय माझ्यासाठी करून ठेवलं, म्हणजे माझ्यासाठी म्हणजे माझ्या शाहिरासाठी काहीतरी करून ठेवलेलं आहे. पण खरोखर शाहिरीला जर वरदहस्त कोणी दिला असेल तर माझ्या राजमाता जिजाऊने दिलेला आहे. कारण 10 नोव्हेंबर 1660 त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक युद्ध झालं. अफजल खान मारला गेला आणि माझ्या लेखानं काहीतरी पराक्रम केलाय, तो मला जरा वीर रसामध्ये ऐकायचा म्हणून त्या पाचाडच्या, त्या महाडच्या असणाऱ्या भागामधल्या शाहीर आगिंदासांना विनंती केली की ते पोवाडा बांध. आणि तोही पोवाडा ऐकण्यासाठी माझा राजा, लक्षात ठेवा, 1.5 वर्षानंतर राजगडावरती गेला होता. आणि पोवाडा ही पहिली फरमाईश जर कुणी केली असेल ती एका महिलेने केली आणि ती राजमाता जिजाऊंनी केली. लावणी ही पुरुषाची फरमाईश आहे, पण पोवाडा ही राजमाता जिजाऊंची आहे. मला जास्त काही बोलायचं नाही. सर्वांना रायगडला यायचं आहे का? आत्ता म्हणतोय मी, नेणार आहे तुम्हाला इथूनच. तयारी आहे का? तर चला रायगडला आपण जाऊया. बघा, रायगडला कोण कसं काय कसं नियोजन करून जात असतं. पण शाहिराला वाटलं की चित्रपटामध्ये शिवाजी महाराज बघितले, नाटकामध्ये बघितले,
पुस्तकामध्ये वाचले, तरी सुद्धा रोज शाहिराला पोवाडे गावावे लागतात आणि सांगावं लागतं की असा होता आमचा राजा. तरी सुद्धा आमचा राजा आम्हाला समजत नाही. म्हणून शाहिराला वाटलं हे कुणाला तरी जातीनिशी जाऊन विचारलं पाहिजे. आणि भक्त होऊन रायगडावर जाणं इतकं सोपं नाही बांधवानो बरं का. भक्त होणं वेगळं आहे आणि विभक्त होणं वेगळं आहे. कुटुंबापासून, विचारापासून, सर्व गैरवर्तनापासून विभक्त व्हावं, तेव्हा शिवरायाचं भक्त होता येत. म्हणून शाहिराला वाटलं तर रायगडाला विचारावं की रायगडा कसा होता माझा राजा, सांगशील का जरा. चला तर आता रायगडावरती जाऊया आणि कोण कसं जातंय. आणि शाहिराने तो सवाल केलेला आहे कसा. शिवरायांच्या रायगडाला पाहण्या गर्दीने जाती. अहो शिवरायांच्या रायगडाला पाहण्या गर्दीने जाती, तर कुणी पोवाडे देशगीते तर फिल्मी गीते ही कुणी गाती. अहो इतिहासाच्या ऐकून कवना मनी रायगड हुरहुरतो आणि फिल्मी गीतांच्या ऐकून ताना खिन्न होऊन मनी झुरतो. अहो शिवशाहीचा दुर्ग बुजुर्ग तो क्षण क्षण जपतो शिवराया आणि कैलाशीच्या शिवास विनवी पुन्हा इथे अवताराया. हे पुन्हा जन्मतील शहा शिवाजी, हे पुन्हा जन्मतील शहा शिवाजी, हा वेड्याचा विश्वास. तो रायगड वेडा आहे शिवाजी महाराजांच्यासाठी, मावळ्यांच्यासाठी. आणि तो वेड्यासाठी वाट बघतोय, पण त्याला कोणीच विचारत नाही की रायगडा तुला काही बोलायचं आहे का. आपण फक्त जातून काय करतो, हे कुणी पुनर्जन्म घेऊन गडावर मुजरा करण्या जाईल का आणि शिववेड्या त्या रायगडाच्या शल्यमनातील पुशील का. अरे ठाम गडाचा विश्वास, छत्रपती येईल खास, अरे मुजरा करण्या राजास अजून घेत आहे श्वास. चमत्कार मग एके दिवशी रायगडावरती झाला आणि पूर्वजन्मीचे सुकृत म्हणून शाहीर रायगडी आला. अव रायरीची वंदुनी पायरी शिवबाचा जय घोष करी आणि सगळे घेऊन सुरकरी छिलकरी गड चढण्या सुरुवात करी. 4 पायऱ्या चढून शाहीर थोडा वरती तो आला आणि थोर तपस्वी रायगडाने तोची प्रश्न केला त्याला की शिवशाहीचे दिस सोन्याचे आठवती का, आठवती का. रायगडाने शाहिराला प्रश्न विचारलाय की शिवशाहीचे दिस सोन्याचे शाहीर तुला आठवतात का. पण हा अर्थ स्वरातील प्रश्न तयाचा कोणाला ऐकू येतो आणि आपण जाऊन रायगडावर हे वरुणी देखावा पाहतो. काय बघतो, टकमोटोकावर कसे फोटो येतील, सदरेवरून कसे फोटो येतील, एवढ्यासाठीच रायगड राहिलाय मित्रांनो. त्या रायगडाचं दुःख विचारलं पाहिजे. म्हणून हा अर्थ स्वरातील प्रश्न तयाचा कोणाला ऐकू येतो आणि आपण जाऊन रायगडावर हे वरुणी देखावा पाहतो. हे कोणी पुनर्जन्म घेऊन गडावर मुजरा करण्या जाईल का आणि शिववेड्या त्या रायगडाच्या शल्यमनातील पुशील का. हे प्रश्न शाहिरानं केल्यानंतर आणि शाहिरानं पहिलीच पायरी चढल्यानंतर ती बुरुजांची अवस्था बघितल्यानंतर शाहीर स्तब्ध झाला. शाहिराला बोलता येईना. शाहीर स्तब्ध राहिल्यानंतर रायगडाला देखील वाटलं अरे 350 वर्षाचं मुक्याचं व्रत माझं आज फिटलं. म्हणून शाहिराजवळ रायगड आला आणि बोलू लागला काय, अरे मीच त्या प्रिय शिवबांचा गड रायगड किल्ला आव्हांजन केले दिल्लीला हो. हा जिर जिर हे जिर हे शाहिरा. आणि मी काय सांगितलं, 4 दिशांच्या यवनी सत्यला नमुनी वक्ताला मिरवले मराठी तख्ताला हो. हा जिर जिर हे. आणि असं म्हटल्यानंतर शाहीर गडावरती यायला लागलेला आहे. निहाळीत त्या शिवकाळातील कातळ खडकांना, निहाळीत त्या शिवकाळातील कातळ खडकांना शाहीर गडावरी आला हो. हा जिर जिर हे जिर हे. आणि असं झाल्यानंतर त्या रायगडावर वातावरण काय झालं. रायगडानं सांगितलं सर्व बाजूला, सर्व बुरुजांना सांगितलं आणि रायगडावरच्या प्रत्येक वस्तूला सांगितलं अरे शाहीर गडावरती आलेला आहे. आणि मग काय झालं, एकमकास सांगत गेल्या वायू लहरी, तो उठे हर्षत रंग गंगा सागरी, तो निनाद घंटा जगदीश्वर मंदिरी, स्वागता महादरवाजा बाहू पसरी. शाहिराच्या स्वागताला महादरवाजाने सुद्धा लक्षात ठेवा बाहू पसरलेले आहेत, कारण त्यांचं दुःख सांगण्यासाठी कोणतरी गेलेलं आहे. म्हणून स्वागता महादरवाजा बाहू पसरी, ते उभे बुरुज आदबीने सैनिका परी, बुरुजावर हलली तृणपाती खडगा परी, शिवतेज उधळती त्या काळ्या कातळ दरी, तेजाने जळाले शल्यमनाचे उरी,
आणि भरती आनंदा रायगड किल्ल्यावरी वर्णन्या हर्षही पडे थिटी शाहिरी जी जी थिटी शाहिरी जी जी जी. आणि नकशिकांत त्या रायगडाचा कणकण थरथरला. हे सगळं बघितल्यानंतर रायगड सुद्धा थरथरला आणि त्याला गहिवरून आलेला बांधवानो. नकशिकांत त्या रायगडाचा कणकण थरथरला. शाहिराने तो अनुभवला. हा हा जिर जिर हे जिर जिर हे जिर जिर हे जिर जिर हे. मग दोघांना आनंद झाला अति. दोघांना आनंद झाला अति. आठवीत छत्रपती गात त्यांची महती करीत शिवस्तुती. शाहिराला रायगडाची साथ. शाहिरा सवे रायगड गात. उफाळल्या शिव आठवणी हृदयात. मेरू घुसळला सात दर्यात जी जी. मेरू घुसळला सात दर्यात जी जी जी. पण शाहिरा काय करू. गेले ते दिवस गेले ते वैभव. आता फक्त माझं एकच काम आहे. काय आता आठवणी राहिल्या फक्त. रायगड काय सांगतोय बघा. आता आठवणी राहिल्या फक्त. स्वाभिमान सक्त जिने बेतक्त. जाहले माझे बापुड्याचे. निलोपले वैभव स्मरण्याचे. निकाम शिव नाम ते जपण्याचे. हाजी जी जी. रायगडाचं एकच काम आहे फक्त शिवराय शिवराय शिवराय. आणि तो जपतोय ते आपण जपत नाही म्हणून त्याचं दुःख तो सांगतोय. पण काय करावं शाहिरा. कितीतरी वर्ष झाली मी माझ्या राजांच्या बद्दल ऐकतोय. जितकं चांगलं ऐकतोय तितकं वाईट देखील ऐकतोय. मी काय केलं मी काय पाहिलेलं आहे हे फक्त मलाच माहित आहे. पण मला आजपर्यंत कुणी विचारलं नाही. पण माझ्या राजामुळं आज हिंदू संस्कृती जिवंत आहे. का कशामुळं. आणि तरी सुद्धा माझ्या राजाला लक्षात ठेवा. कुठं जर देवत्व बहाल करायला कोण निघालं त्याच्यावर सुद्धा लक्षात ठेवा शिंतोडी उडी जातात. पण शाहिरा ऐक. माझ्या राजाने अवतार सिद्ध केलेले आहेत. कसे. अरे अवझल मारून नरसिंह अवतार सिद्ध केला. अवतार सिद्ध केला. आणि कालिया परी हातून शास्ता कृष्ण सिद्ध केला. कृष्ण सिद्ध केला जगी हो कृष्ण सिद्ध केला. तरी पण अरे लंकेपरी त्या सुरतेमध्ये केली जाळपोळ. केली जाळपोळ. आणि हनुमान प्रत्यक्ष भासतो हा जिजाईचा बाळ. हे जिर जिर हे जिर जिर हे जिर जिर जी. हा जिर जिर हे जी. आणि असं म्हटल्यानंतर शाहिराला सुद्धा उफाळून आलं. आणि शाहिराला देखील सांगावं वाटलं की रायगडा आजपर्यंत तुझ्यापर्यंत कोण पोचलं नाही. आणि ते पोचण्याचं काम केलं म्हणून शाहिराला एकच सांगायचं आहे. काय. अरे छत्रपतीच्या राजधानीचा मान तुला रे रायगडा. अन कैसा होता राजा जाणता बोल बोल तू घडा घडा. अरे सोडा बोला 3 शतकांचा सवाल शाहीर तुला खडा. अन ज्येष्ठ त्रयोदशी दिनी तुझ्या का पानवती रे नेत्रकडा. आणि शाहिरा मला माहित आहे जिजाऊ पुन्हा येणार नाही. मला माहिती आहे पुन्हा शिवबा जन्माला येणार नाही. पण तरी सुद्धा त्यांचं गुणगान तूच सांगू शकतोस म्हणून. अरे सांग सांग बाजी तानाजी फिरंगोजीच्या वीर कथा. आणि जीवाशिवाय साजी मदारी वीरांना आठवून आता. आणि धन्य तू त्यांची भक्ती पाहिली निष्ठा त्या शिवबावरती. आणि तूच पाहिली सवंगड्यावर श्री शिवराजाची प्रीती. 32 मन सिंहाच्या सोन्यावरती बसण्यासाठी माझा राजा तयार होता का हो. तर माझ्या राजाची इच्छा देखील नव्हती. पण स्वप्न बघावं एका आईनं कोणकोणत्या परिस्थितीमध्ये माझ्या राजाला घडवलेला आहे. 8 महिन्याचा माझा शिवबा पोटात असताना सुद्धा लक्षात ठेवा लखोजीराजे जाधव स्वतःचे आजोबा शिवरायांना ठार करण्यासाठी आले होते. काय गोष्टी घडल्यात. माझ्या राजाचं बालपण जर ऐकलं ना बांधवानो तर नको नको असं वाटतं. इतकं राजानं तुमच्या माझ्यासाठी करून ठेवलेलं आहे. म्हणून गुरु बळकट असावा कशासाठी. आणि गुरु कुणाला म्हणावं. मी आता कोल्हापूरचा आहे. पैलवान माहिती आहे ना कोल्हापूरचा कसा असतो. दूध पिणारा 5-5 लिटर 2-2 लिटर दूध पितात म्हणजे पैलवान. माझ्याकडे जाऊ नका मी काही पित नाही तेवढं. मी पैलवान पण नाही. पण सांगतो गुरु कुणाला म्हणावं. दुधात सत्व शक्ती. मग त्या पेल्यात काय आहे. तुम्ही कितीही दूध प्या कुठल्याही भांड्यानं प्या त्या भांड्यामध्ये ताकद नसते त्या दुधामध्ये असते. म्हणून दुधात सत्व शक्ती. मग त्या पेल्यात काय आहे. जर गुरुत तत्व नाही तर मग या चेल्यात काय आहे. म्हणून ओरडून सांगावं वाटतं. येता हुकुम त्याचा
येता हुकुमत्याचा मग रडण्यात काय आहे, अहो ठेवून हात भाळी मग रडण्यात काय आहे. नको त्या गोष्टीसाठी आम्ही रडतोय, पण माझ्या राजानं कोणकोणत्या परिस्थितीमध्ये स्वराज्य घडवलं रोखून रोखून सांगावं लागतं. म्हणून आजच्या या सोहळ्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं आणि नंतर आपली शाहिरी सेवा होणार आहे. तर सुरुवातीला ही मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि त्याबरोबरच एक गोष्ट थोडीशी नमूद करावीशी वाटते की हा फार कमी वेळेला असे प्रसंग येतात की आमच्या ह्या सुरुवातीच्या कार्यक्रमांना आपले मान्यवर सुद्धा स्टेजवर थांबलेले आहेत. त्याबद्दलही त्यांचे आभार. त्यांना नक्कीच जाण्याची घाई असते, मला कल्पना आहे. अनेक कार्यक्रम त्यांचे पुढे लाईनअप असतातच, परंतु त्यापूर्वी एक छोटासा कार्यक्रम घेऊन मग आपण पुढे जाणार आहोत. आपल्या इथे आज पंढरपूरहून आलेले आहेत श्रीयुत संतोषजी भोसले. ते स्वतः सॅक्सोफोन वादक आहेत. अनेक वर्ष रायगडावर सुद्धा त्यांचं सादरीकरण चालू आहे आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रायगडावर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इतकंच नव्हे तर दुबईपर्यंत त्यांचं हे सादरीकरण झालेलं आहे. आणि सॅक्सोफोन वाद्यातून महाराजांची सेवा करणारी ही त्यांची चौथी पिढी आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ते एका छोट्याशा गाण्यातून महाराजांना मानवंदना देतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ही मानवंदना द्यावी. गाण्याचे बोल आहेत, एकच राजा इथे जन्मला.
धन्यवाद. खरंच खूप छान वाटतंय. आत्ता थोडंसं जरा झोपेतनं जागे झाले का मंडळी? असं संडे, हो हो, पण काल वर्ल्ड कप जिंकलाय त्यामुळे हरकत नाही आवाज यायला. बरं, ह्यानंतर आपले आमदारजी संजयजी केळकर यांना आपल्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती, राष्ट्रमाता आई जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आजच्या या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित विद्यावाचस्पती परमपूज्य शंकर अभ्यंकरजी, ज्यांनी आता सगळं वातावरण जे आहे ते चार्ज केलं, असं कोल्हापूरचे पोवाडेकार पाटील भोसले, ठाणे महापालिकेचे उपायुक्त गोदेपुरे, सर्व राज्याभिषेक समितीचे सदस्य, पदाधिकारी, शिवभक्त, या ठिकाणी उपस्थित नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी राज्याभिषेक दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि खरं म्हणजे ही समिती जी आहे शंतनूच्या नेतृत्वाखाली काम करते आहे, त्यांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो की एखादी संस्था आणि एखादा विषय घेऊन सतत काम करत राहणं आणि तरुणांना त्या निमित्ताने गोळा करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ठाण्यासारख्या ठिकाणी हे काम जे आहे ते अतिशय आवश्यक पण आहे, महत्त्वाचं पण आहे. आणि ती ही सगळी आमची शिवभक्त तरुण मंडळी जी आहे ती करत असते, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. महापालिका तर सातत्याने अशा प्रकारच्या कार्यक्रमाला ताकद देत असते, पाठबळ देत असते आणि त्याच्यामुळेच हे कार्यक्रम होत असतात. मला आठवते की ज्यावेळेला पहिल्या वर्षी स्वर्गीय अच्युतराव वैद्य हे त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचे आणि ते सुद्धा 90 वर्षाचे तरुणच होते त्यावेळेला, अशी परिस्थिती होती. परंतु ते जे त्यांनी रोप लावलं त्याचं आता पुढे जे आहे ते वृक्षामध्ये रूपांतर होत आहे. मित्रांनो, मी देखील केवळ शिवभक्त नाही तर दुर्गसेवक आहे. सह्याद्री प्रतिष्ठानसारख्या एक मोठ्या महाराष्ट्रातल्या संस्थेचा मी कार्याध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं काम, गडकिल्ल्यांचं काम, दुर्ग संवर्धनाचं काम, आमदार तर मी आहेच, आपल्या आशीर्वादाने मी या विधिमंडळात ते सातत्याने मांडत पण असतो. परंतु विधिमंडळाच्या बाहेर देखील सक्रिय राहून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये हे काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे शिवराज्याभिषेक दिन तर आपण साजरा करूच या, तो गडावर पण झाला, महाराष्ट्राच्या निरनिराळ्या कार्यक्रमामध्ये झाला. परंतु आज आमची जी पुढची पिढी आहे, तरुण पिढी आहे, यांना देखील हे काम जे आहे त्यांना देखील सक्रिय करून, खूप लोक आहेत, अनेक मंडळ आहेत, अनेक मोहिमा आखल्या जातात, केवळ सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाही तर अनेकच छोट्या मोठ्या संस्थांच्या माध्यमातून ही कामं केली जातात. महाराष्ट्रामध्ये नव्हे ठाण्यामध्ये देखील आमची बाळ गोपाळ जी आहे ती त्या ठिकाणी किल्ले देखील बांधण्याचं काम जे आहे ते दिवाळीच्या काळामध्ये करतात. या सगळ्या याला आम्ही जातो, सगळ्या याला या मुलांना देखील प्रोत्साहन देतो, कारण याच्या पाठीमागची आमची हीच भूमिका. आजच्या काळामध्ये जे आपल्याला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळत असतं की आमचा तरुण जो आहे तो पब आणि हुक्का पार्लरच्या दिशेने न जाता गडाच्या दिशेने गेला पाहिजे. आणि कायम मी त्या सगळ्या आमच्या तरुणांना आवाहन करत असतो की तुम्ही वर्षातून एकदा ना एकदा रायगडावरच नाही तर कुठल्या ना कुठल्या गडावर जाऊन त्याची माती कपाळाला लावा. शिवभक्त जो आहे तो खऱ्या अर्थाने त्याचं आयुष्य सुधारेल अशा प्रकारचा शिवाजी महाराजांचा पराक्रम होता, गड किल्ल्यांचा पराक्रम होता. गड संवर्धन देखील करणं जे आहे ते त्याच्याकरता आपल्याला गरजेचं आहे. दुर्ग संवर्धन जे आहे ते ह्याकरता आपल्याला करायला पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्या या समितीचं मनापासून अभिनंदन याच्याकरताच केलं की केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न करता गडावर देखील जाणं, त्या ठिकाणी
जाऊन मोहिमा करणं, दुर्ग संवर्धन करणं आणि हे गड जे आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकले पाहिजेत, वाचले पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे, तरच महाराष्ट्र आणि देश जो आहे तो पुढे येऊ शकतो. कारण शिवछत्रपतींसारखा दुसरा राजा झालेला नाही, दुसरा होणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी काम त्या तत्कालीन काळामध्ये करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुढच्या काळामध्ये देखील आमचा एक संकल्प आहे, या सगळ्या मंडळींना घेऊन, सह्याद्री प्रतिष्ठान असेल किंवा आमच्या शिवराज्याभिषेक समिती असेल, शिवसृष्टी आपल्या त्या पुण्याच्या जवळ झालेली आहे की आमच्या या मुलांना ते जेव्हा गड किल्लेचं दिवाळीमध्ये बांधतात, गल्ली बोळामध्ये सगळीकडे, ती प्रेरणा त्यांना मिळते. पण प्रत्यक्ष त्यांनी गड पण बघितलेले नसतात, त्यांना जाता नाही येत नाही, त्यांच्याकडे तेवढा वेळही नसतो, त्यांच्याकडे तेवढे पैसेही नसतात. आणि हे शिवमहाराजांचे, शिवाजी महाराजांचे गड देखील बघायला गेलेले नसतात, की मी स्वतः त्यांच्याशी संवादावरून सांगतो. आणि म्हणून आम्ही एक संकल्प आणि योजना आखतोय, कारण की या शिवसृष्टीमध्ये सर्व गड हे बोलायला लागतात, सर्व गड त्या ठिकाणी दिसतात. आणि 2-3 तासाची परिक्रमा त्या शिवसृष्टीमध्ये केल्यानंतर अख्खा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळतात, गड किल्ले कळतात. आणि त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणाहून त्या शिवसृष्टीमध्ये नेऊन या सगळ्याचं दर्शन करण्याचं आम्ही एक नियोजन पुढच्या काळामध्ये करतोय. तुम्ही देखील याच्यामध्ये सहभागी व्हा, अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय शिवराय. उपायुक्त गोदापुरे सर हे सुद्धा आपल्याशी 2 मिनिटं संवाद साधतील. नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय विधानसभा सदस्य श्री संजयजी केळकर साहेब, त्यानंतर आजच्या या राज्याभिषेक दिन महोत्सवाकरिता उपस्थित असलेले विद्या वाचस्पती आदरणीय श्री शंकरजी अभ्यंकर सर, त्यानंतर कोल्हापूरहून आलेले पोवाडाकार, पुण्याहून आलेले आपले सर्व मान्यवर, इथे उपस्थित श्री राज्याभिषेक समारोह संस्थेचे सर्व सदस्य, शिवभक्त, त्यानंतर आपले ठाणेकर नागरिक, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर. खरं तर हा राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्यामार्फत हा जो काही राज्याभिषेक दिन महोत्सव केला जातो, त्याबद्दल खरंच ठाणे महानगरपालिका, ठाणेकर, आम्ही सर्व म्हणजे हा यांच्याबाबत पूर्णपणे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे जसं आत्ता म्हणलं गेलं की हा जो शिवराज्याभिषेक होता तो महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी ही एक अभिमानाची गोष्ट होती. आणि त्या म्हणजे ती जी काही घटना होती त्या घटनेचा हा उजाळा देणं, पुढील पिढीसाठी याचा माहिती करून देणं आणि त्याबद्दलचं पूर्णपणे त्यांना अवगत करणं हे आपलं खरं तर काम आहे. असं हे महत्त्वाचं काम आपली ही संस्था करत आहे, समिती करत आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आता जसं सांगितलं की आपण लहानपणी किल्ले बनवायचो, म्हणजे आम्ही ग्रामीण भागातून आल्यानंतर माझा तर अनुभव असा आहे की दिवाळीच्या दरम्यान जेव्हा किल्ले बनवायचो, किल्ले बनवत असताना ती जी काही टीमवर्क, ती जी काही एनर्जी असायची आणि पुस्तकामध्ये वाचलेलं महाराजांचं सर्व कार्य, आणि जेव्हा आपण सगळ्यात शेवटी महाराजांना म्हणजे तिथे असं नसतं करायचो त्या किल्ल्यावर, तर एक स्वतःसाठी खूप अभिमानाची आणि आपल्या त्या परिसराची असं एक अभिमानाची गोष्ट असायची आपल्यासाठी. तर आज आपण असं म्हणतोय तर त्यावेळेस त्यांना म्हणजे सर्वांना काय जाणीव झाली असेल हे आज आपण अनुभवतोय. त्याचप्रमाणे आता पोवाडाकार यांच्या पोवाड्यामधून जो रायगड बोलतोय की काय होता, महाराज काय होते, शिवराज्याभिषेक काय होता,
हे जे आहे ते खरंच इथे बसून आपल्याला अनुभवता आलं. आज या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काही या संस्थेने पूर्ण जे काही कार्यक्रम आज नियोजित केलेत त्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो. या कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहात, या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि निश्चितच धन्यवाद सांगतो. म्हणता येईल पण ती 2 मिनिटापुरतीच होती. बरं, कार्यक्रमाकडे वळणार आहोत. पहिल्या कार्यक्रमाचं नाव असं मी त्याला म्हणू शकतो किंवा तो विषय म्हणू शकतो, आणि तो विषय आहे शिवराज्याभिषेकाच्या आनंदानंतरचा विषय, म्हणजेच आनंद वनभुवनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यावेळच्या लोकांमध्ये काय एक प्रकारचा आनंद असेल ह्याची थोडीशी कल्पना आपण करू शकतो का? आता आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला येताना सुद्धा इतकी ऊर्जा येते जेव्हा महाराजांचं नाव घेतलं जातं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, पुढच्या 2 तासासाठी फक्त असं इमॅजिन करा, फक्त अशी कल्पना करा की साक्षात छत्रपती शिवाजी महाराज या पहिल्या रांगेत इथे बसलेले आहेत. शिवाजी महाराजांना या टाळ्या नको असतात, टाळ्या हव्या असतात त्या आम्हा कलाकारांना. शिवाजी महाराजांना हवं असतं की तुम्ही मोबाईल, व्हिडिओ शूटिंग, फोटो हे सगळं सोडून कार्यक्रमाकडे लक्ष द्यावं. चुकून मोबाईलकडे हात गेलाच ना तर पहिल्या रांगेत महाराज आहेत ते आपल्याकडे बघतील अशी कल्पना करा, आपोआप मोबाईलवरचा हात निघून जाईल. टाळ्या वाजवायला आपण कमी करणार नाही, पण ती टाळी वाजवताना इथे जे कोणी मान्यवर बोलतायत तो मुद्दा तुमच्या हातातनं सांडून देऊ नका, एवढीच विनंती. आज आपले प्रमुख पाहुणे मी यांना म्हणू शकतो की शंकरजी अभ्यंकर, विद्या वाचस्पती शंकरजी वासुदेव अभ्यंकर यांचं एकदा पुन्हा आपण स्वागत करूया. मला माहिती आहे की जवळपास सर्वांनाच यांचा परिचय चांगलाच आहे, अत्यंत चांगल्या प्रकारे आपण सगळेजण यांना ओळखतो. परंतु आपल्या नव्या पिढीला मात्र, जे फार पहिल्यांदा आलेले असतील कदाचित अशा कार्यक्रमांसाठी, त्यांना मात्र यांची ओळख व्हायला हवी. त्यासाठी मी छोटासा, अगदी छोटासा त्यांचा परिचय करून देणार आहे. त्यांचा परिचय फार मोठा आहे म्हणून म्हटलं फार थोडक्यात परिचय करून देईन. त्यापूर्वी शंतनुजींना सांगेन की त्यांना हार घालून त्यांचं इथे स्वागत करावं. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आता. शंकरजी अभ्यंकरांबद्दल मी 2-4 महत्वाच्या गोष्टी सांगेन ज्या आपल्याला नक्कीच माहिती असायला हव्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे गीता जयंतीच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे, माझं चुकत नसेल तर, बरोबर ना? आणि अनेक संस्थांचे, अनेक प्रकारच्या संघटनांकडून त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेले आहेत. गेली अनेक वर्ष अशा प्रकारची प्रवचनं, व्याख्यानं, भाषणं त्याला आपण म्हणू शकतो, ही करून नव्या पिढीमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करणं, आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं हे ते सतत करत आलेले आहेत. मगाशी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे शरीर थकलं किंवा शरीर जरी थोडं आपण म्हणतो की वृद्ध झालं तरी मन कधी थकत नाही, त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपले शंकरजी आहेत. आणि त्याबरोबरच एक विशेष उल्लेख म्हणजे जाणता राजा हे महानाट्य आपल्याला माहिती असेल, नाही माहिती आहे सगळ्यांना? सगळ्यांना माहिती आहे? आवाज थोडा कमीच येतोय, माईक देऊ? त्या महानाट्यातील काव्यांचं लेखन सुद्धा शंकरजींनी केलेलं आहे. तर आता आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया की छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्ता राज्याभिषेक झालाय असं समजा. राजे इथे समोर बसलेत, पहिल्या 2 खुर्च्या रिकाम्याच आहेत, वाकून बघू नका, आहेत, खरंच त्या रिकाम्या आहेत. आणि असं समजा की छत्रपती शिवाजी महाराज तिथे बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोबाईलही नव्हते. तुम्ही म्हणाल आमच्याकडे आहेत, पण त्या मोबाईलला रेंजही नव्हती. त्या काळात चाललोय ना आपण, त्या काळात जाऊया आणि हा कार्यक्रमाचा आनंद घेऊया. आनंद वनभुवनी. भारत माता की,
वंदे 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 जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी राजा शिवछत्रपती की प्रतिपच्चंद्र रेखेव वर्धिष्णु विश्ववंदित शाह सूनो शिवस्यैष मुद्रा भद्राय रजते. काल T20 विश्वचषक जिंकल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण राष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण असे आनंदाचे क्षण येतात, एखाद दुसरा दिवस टिकतात आणि तिसऱ्या दिवशी नाहीसे होतात. ज्यांनी या महाराष्ट्राच्या भारताच्या कालचक्रावर आपली चिरंतन मुद्रा उमटवलेली आहे, जो क्षण अमृतामध्ये न्हालेला आहे, ज्या क्षणाच्या साक्षीदार या भारतामधल्या सप्त पवित्र नद्या ज्या रायगडावरून खळाळलेल्या आहेत, ज्या महन्मंगल प्रसंगाचा साक्षीदार केवळ एखाद दुसरा नाही सप्तसागर आहेत, तो या महाराष्ट्र संस्कृतीचा भाग्याचा सौभाग्याचा क्षण म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. ज्या राज्याभिषेकाला महाराष्ट्राच्या काय भारताच्या इतिहासामध्ये तुलना नाही असा तो मोठा विलक्षण क्षण आहे. आरंभी आपल्या शाहिरांनी आपल्याला रायगडावर नेलं आणि राज्याभिषेक सोहळा आपल्या पुढे उभा केला. माझं भाग्य काय आहे ते सांगतो आपल्याला. महाराजांनी ज्या वेळेला प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि नंतर सिद्धी जव्हरला गुंगारा देऊन पन्हाळगडावरून आपली अत्यद्भुत सुटका करून घेतली आणि महाराज गडावर परत आले, जिजाऊ आऊसाहेब आणि महाराजांची 1.5 वर्षानंतर भेट झाली. आऊसाहेबांचं व्रत हे असिधारा व्रत होतं, सतीचं व्रत होतं, सोपं नाही. महाराज प्रतिदिनी मृत्यूच्या ओठावर चालत होते आणि त्याच्या वेदना सहन कराव्या लागत होत्या सकल सौभाग्य संपन्न आऊसाहेबांना. ज्या वेळेला महाराज परत आले त्यावेळेला या दोन्ही युद्धामध्ये ज्यांनी अपूर्व पराक्रम केला त्या सगळ्या महान वीरांचा सन्मान सत्कार गडावर राजगडावर करण्यात आला, आऊसाहेबांच्या छत्रपती महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये. आणि तलवारीचं पहिलं मानाचं पान कान्होजींनी जेध्यानं दिलं आणि महाराजांचा पराक्रम गाण्यासाठी त्यावेळेला बोललेलं होतं. त्या शाहिराचं नाव होतं ज्ञानदास. तो होता ज्ञानदास, पण स्वतःला अज्ञानदास म्हणून घेत. कारण आपल्याकडे ही परंपराच आहे, इतकी नम्रतेची परंपरा आहे की ज्ञानवंत म्हणतात आम्हाला काहीच कळलं नाही. जे ज्ञानवंत शाहीर असतात ते म्हणतात आम्ही अज्ञानदास आहोत. आणि त्या अज्ञानदासाने असा पोवाडा सादर केला की सगळा गड नुसता रोमांचित होऊन गेला. आणि त्या पोवाड्याची सांगता करता करता शाहीर अज्ञानदास म्हणाले की जैसे अंगद हनुमंत रघुराय आला, जैसे अंगद हनुमंत रघुराय आला, तैसे जेधे बांधव शिवराय आला. आहा, काय गडावर अशी कडाडून टाळी पिकली गेली म्हणतात. आणि जेधे आणि कान्होजीने जेधे आणि बांधल यांना काय आनंद झाला असेल कल्पना करा. भरभरून सरफराजी केली महाराजांनी सगळ्यांची. माझं भाग्य असं आहे की त्या अज्ञानदासांचे पुढचे वंशज
आमच्या घराच्या शेजारी राहायचे. केवढं भाग्य आहे. आणि त्या अज्ञानदासांच्या परंपरेमधले भाऊराव गोंधळी पवार हे माझे संगीतातले पहिले गुरु आहेत. केवढं भाग्य आहे माझं. आम्ही पोवाडे ऐकत ऐकतच मोठे झालो. आमच्या तरुणानं त्या सॅक्सोफोन वाद्यावर आता काय सुंदर रचना सादर केली. भयंकर अवघड आहे वाजवायला वाद्य. त्याचा येणारा प्रतिध्वनी खूप मोठा आहे, पण अतिशय नाजूक आणि वाजवायला अत्यंत अवघड असतं ते वाद्य. महाराजांनी या राष्ट्रामध्ये अक्षरशः अद्भुत निर्माण केले, ज्याची कल्पना सुद्धा कोणी करू शकलं नसतं. ते स्वराज्य महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. स्वधर्म, स्वराज्य, स्वातंत्र्य यांचा उच्चार केला तरी सुद्धा कानामध्ये उकळत्या शिशाचा रस ओतला जात असे. कोणी हरिनाम रामनाम घेतलं तर तापलेल्या सांडशीमध्ये चिमट्यामध्ये जीभ धरून बाहेर ओढली जात असे आणि तलवारीच्या घावानं तोडली जात असे. पुन्हा तुला रामनाम घेता येणार नाही, पुन्हा तुला हरिनाम घेता येणार नाही, तुझ्या कानावर कधी रामनाम पडणार नाही, मनुष्य जिवंत राहिला तर. या महाराष्ट्रानं किती सोसलं असेल करा कल्पना. महाराष्ट्र कणाकणानं मरत होता, क्षणाक्षणानं झिजत होता. आणि अशा वेळेला एक 12-14 वर्षांचं लेकरू मावळातल्या लंगोटी नेसलेल्या मित्रांना बरोबर घेऊन सांगत होतं, अरे ही भूमी आपली, हे आभाळ आपलं, या नद्या आपल्या, ही शेती आपली, हा देश आपला, हे राष्ट्र आपलं, ही भारत माता आपली. ऐकणाऱ्यांना कदाचित थट्टाही वाटली असेल का या पोराला. शहाजीराजे भोसल्यांच्या पोराला वेड लागले काय. 3 पातशाह्या महाराष्ट्राच्या उरावर होत्या आणि त्याच्या अगोदर 5 पातशाह्या उरावर होत्या. दिल्लीमध्ये बादशाही होती आणि सगळ्यांना उलथून फेकून द्यायचं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं. रामचंद्र पंत अमात्यांनी लिहून ठेवले ते खरं आहे. महाराजांनी काय केलं ते त्यांनी एका वाक्यात लिहिलेलं आहे. ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ नूतन सृष्टी निर्माण केली. मला सांगा, नूतन सृष्टी परमेश्वराशिवाय कोण निर्माण करतो? नूतन सृष्टी निर्माण करायचा अधिकार हा परमेश्वराचा आहे. म्हणून जसं त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र आहे, द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचे चरित्र आहे, तसं या कलियुगामध्ये युगपुरुष साक्षात असलेल्या छत्रपती शिवाजीराजांचं अलौकिक चरित्र आहे. त्याला तोड नाही. मला सांगा, असा दुसरा कोण राजा आहे? महाराजांनी जे घडवलं ते इतकं अत्यद्भुत आहे की ज्या कालखंडामध्ये प्रचाराचं एकही माध्यम नव्हतं, त्या कालखंडामध्ये महाराजांच्यावर पंजाबमध्ये महाकाव्य लिहिलं गेलेलं आहे. काय सामर्थ्य असेल. शाहीर तुमची परंपरा सांगून झाली. आता मराठी भाषेमध्ये म्हण आहे, आपल्याला माहिती आहे का? प्रसंगाशिवाय परिचय नाही, पराक्रमाशिवाय पवाड नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. त्या प्रसंगानं परिचय होतो, पराक्रमानं पवाड गायले जातात. तो मूळ शब्द आहे पवाड, त्याच्यावरून झाला पोवाडा. बरं का? त्या पोवाडा शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, थोडा खोकला आहे, क्षमा करा. दिनांक 6 जून 1674
आनंदनाम संवत्सर शके 1596 शनिवार पंचपंचवशक काल सूर्याचे पहिलेही किरण त्या राजसभेमध्ये अवतीर्ण होण्यापूर्वी गागा भट्टाने छत्रपती शिवरायांच्या मस्तकावर राजछत्र धरलं. आणि ते राजछत्र धरल्यानंतर अष्टप्रधानांनी महाराजांच्या मस्तकावर सोन्याची फुलं उधळली. काय महत्मंगल क्षण असेल. आपल्या डोळ्यासमोर ते चित्र आणा आणि गागा भट्टांची ती ललकारी अवघ्या राजसभेमध्ये निनादली. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सेना धुरंधर क्षत्रिय कुलावतांस श्रीमन महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक राजा शिव छत्रपती की जय 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 जय. तोफा धडाडायला लागल्या. घडे चौघडे वाजायला लागले. मंगलवाद्य सनईसारखी वाजायला लागली आणि ही वार्ता थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोचली. त्यावेळेला औरंगजेब सिंहासनाच्या खाली उतरला. गुडघे टेकले आणि आकाशाकडे बघून तो म्हणाला, या खुदा ये तुमने क्या किया. सगळ्यात दुःख जर कोणाला झालं असेल तर ते औरंगजेबाला झालं. इतका तो अध्यात्मिक क्षण होता. महाराजांनी 1666 साली सुटका करून घेतली. आग्र्याहून जगाच्या इतिहासातली सर्वश्रेष्ठ सुटका आहे. आपण, आपला मुलगा कवींद्र परमानंद, आपले सरदार, आपले सैनिक, आपलं धन, आपलं धान्य, हत्ती, घोडे, उंट, साहित्य, शस्त्र सगळे घेऊन महाराज राजगडावर सुखरूप परत आले. मला सांगा, जगाच्या इतिहासामध्ये याला एक तरी समांतर उदाहरण आहे का? शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटणारे अनेक आहेत, पण शत्रूच्या तोंडात मिठाई देऊन निघून गेलेला आमचा एकच राजा, ज्याच्या चरित्राला तोड नाही करत. विलक्षण चरित्र. महाराजांना राज्याभिषेक झाला. ही वार्ता दिवाकर गोसावींनी समर्थ रामदासांच्याकडे आणली. समर्थांचा ब्रह्मानंद मनात मावेना दोन्ही डोळ्यातून घळघळा गंगा यमुना व्हायला लागल्या. सह्याद्रीच्या कड्यावर समर्थ उभे राहिले आणि जणू आभाळाला आलिंगन देतायत असे उभे राहिलेले होते आणि आनंदानं गरजायला लागलेले आहेत. जन्म दुःखे, जरा दुःखे, नित्य दुःखे पुनः पुनः. हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवनी. जसं ज्ञानेश्वर माऊलींचं अजरामर पसायदान महाराष्ट्रामध्ये आहे, तसं शिवराज्याभिषेकाचं गुणगान करणारं आनंदवन भुवनी हे 59 ओव्यांचं अजरामर काव्य समर्थ रामदासांनी निर्माण केलं. या काव्याला खरोखर तोड नाही. महाराजांच्यावर इतकं लेखन झालं, पण सेतू माधवराव पगडींनी 2च वाक्य लिहून ठेवले. महाराजांच्यावर इतकं लेखन झालं तरी महाराजांचं चरित्र सार्थ जर कोणी गायलं असेल ते समर्थ रामदासांनी गायलेलं आहे. निश्चयाचा महामेरू बहुतजनासी आधार, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, आचार विचारशील धर्मशील ज्ञानशील सर्वज्ञ सपडे सुशील सकळा ठाई. गजपती हायपती नरपती गणपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली.
या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. उदंड राजकारण जाहले तेने चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. हा उदार संत महाराजांना म्हणतोय, प्रसंगाविना लिहिलं आपण मला क्षमा करा. महाराज इतके गहिवरले, मोरपंत पिंगळे, प्रधान सरदार आणि मोजके सरदार घेऊन महाराज दौडत दौडत निघाले. ते चाफळला आले. चाफळच्या मागे शिंगणवाडी नावाची जागा आहे आणि तिथे समर्थांचा मुक्काम होता. छोटं मंदिर आहे हनुमंताचं, त्याला बालमारुती म्हणतात. आणि त्या मंदिराच्या बाहेर पारावर समर्थ पद्मासन घालून बसलेले होते. शिवरायाने येऊन त्यांना साष्टांग दंडवत घातला. काय प्रसंग असेल महाराष्ट्रामधला. खऱ्या अर्थानं ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा संगम झाला. आज महाराष्ट्रामध्ये अशी लाट आलेली आहे की समर्थ रामदासांचं नाव शिवचरित्रातून खड्यासारखं वगळतात. एका महापुरुषाने तर लिहून ठेवले की समर्थ रामदास नावाची कोणी व्यक्ती झालीच नाही. काल्पनिक व्यक्तिरेखा आहे आणि ती कोणीतरी रंगवून ठेवलेली आहे. इतकं महाराष्ट्राचं अधःपतन व्हावं. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या अलौकिक कार्याला एक असं व्यापक अधिष्ठान प्राप्त करून दिलं. आज इतिहासात अनेक नवीन धागे सापडत आहेत. महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतली, त्यावेळी परत येताना आज तिथे हिमाचल समर्थांनी 1100 मठ निर्माण केलेले होते. किती मदत केली असेल महंतांनी, करा कल्पना. आणि आमचे करंट लोक असं लिहितात की समर्थ रामदास नावाची व्यक्तीच नव्हती. अरे तुकाराम म्हणतात ते खरंच आहे. आमचे बा काय गेले, ज्याचे त्याने नुकसान केले. अशी लोकोत्तर व्यक्तिमत्व शिरोधार्य न करता बेफाटपणे तुम्ही वाटेल ती विधानं करता. असा खोटा इतिहास प्रस्तुत करायचा प्रयत्न करतात. समर्थांचा आनंद गगनात मावलेला नव्हता आणि राज्याभिषेक झाल्यानंतर आनंदवन भुवनी हे स्फुट 19 ओव्यांचं त्यांच्या हातून निर्माण झालं. प्रयत्न, प्रत्यय, प्रबोध, पराक्रम आणि पुरुषार्थ या पंचसूत्रीवर समर्थांचं तत्वज्ञान उभं आहे. आणि महाराजांनी असा पुरुषार्थ गाजवलेला आहे की त्यांच्या तुलनेमध्ये दुसरा कोण घालावा सांगा. महाराजांच्या कालखंडामध्ये एक काव्य असं प्रसिद्ध झालेलं होतं, सरितपतीचे जलमोजवेना. सरितपतीचे जलमोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वानर साहवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना. सरितपती म्हणजे सागर, सरिता म्हणजे नदी, तिचा पती म्हणजे सागर. त्याचं जल कोण मोजणार, इतका अथांग जल आहे. माध्यान्नीचा भास्कर, चंड भास्कर, नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही, त्याच्याकडे कोण पाहणार. मुठीत वैश्वानर साहवेना, मुठीमध्ये अग्नी कधी कोणी घेऊ शकतो का, शक्य नाही. तैसा शिवाजी नृप जिंकवेना. 5 पातशाह्या पालख्या घातल्या, दिल्लीकरांना धाक घातला आणि उगाच का गागा भट्ट आले काशीहून, सर्वोच्च विद्यापीठ या भारतवर्षाचं. आणि तिथून गागा भट्टाने येऊन महाराजांचा राज्याभिषेक संपन्न केला. ही प्रेरणा कोणाची होती राज्याभिषेकाची. आजवर पुष्कळ लेखन झालेलं आहे. कोणी म्हणतं की बाळाजी विश्वनाथ, बाळाजी अवजी चिटणीस यांची ती कल्पना होती. काही जण म्हणतात जिजाऊ आऊसाहेबांच्या मनामध्ये ही संकल्पना आहे. काही जणांनी लिहून ठेवले
की स्वतः शिवरायांच्याच मनामध्ये ही कल्पना आली, पण हे होणं शक्य नाही. आता एक भट्टवंश काव्यम या नावाचं एक नवीन संस्कृत मधलं काव्य सापडलेलं आहे, ज्याचा उल्लेख जसं महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र शिवशाहिरांचं अत्यंत लोकप्रिय आहे, तसं वराडच्या बाजूला एक शिवशाहीर होऊन गेले आहेत अजून ते, त्यांचं नाव विजयराव देशमुख. त्यांनी द्विखंडात्मक शिवचरित्र लिहिले आणि त्यात त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे भट्टवंश काव्याचा. भट्टवंश म्हणजे गागा भट्टांच्या वंशाचं काव्य आहे ते. आणि त्यात त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की समर्थ रामदासांच्या आदेशावरून गागा भट्ट महाराष्ट्रात आले आणि त्यांनी शिवरायांना राज्याभिषेक केला. स्पष्ट संस्कृत भाषेमध्ये उल्लेख आहे. समर्थ आम्हाला सांगतात, कष्टलो देव पुरे संसार जाहला, देह त्यागासी येणे हो आनंदवन भुवना. त्रिविध तापाचे इतके चटके महाराष्ट्राला बसलेले होते, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक त्रिविध तापाचं वर्णन दासबोधामध्ये केले. काय छळले आक्रमकांनी, बहामनी सुलतानांनी केलेले अत्याचार वाचवत नाही, इतके भयाण आहेत ते. काय सांगायचं आपल्याला, भयाण. या सगळ्यांना पालथ घातलेले. देह त्यागासी येणे म्हणजे स्वराज्यासाठी तनू टाकण्यासाठी यायचे, स्वराज्यासाठी देहत्याग करण्यासाठी जन्माला यायचे. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. खरंच आहे, स्वराज्यासाठी मरण, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं ते खरंच आहे. म्हणून तर आरती लिहिली, जयदेव जयदेव जय जय शिवराय. या अनन्य शरण आर्या ताराय. लोकमान्यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. 18 पगड जाती 12 बलुतानं एकत्र आणलं महाराजांनी आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हे राज्य व्हावे हे तो शिवाजीराव भोसलेंची इच्छा नव्हे. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हा पुण्यपुरुषो, हा पुण्यश्लोक, हा प्रातस्मरणीय राजा, ही तुळजाभवानीची इच्छा, ही पंढरपूरच्या पांडुरंगाची इच्छा की हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये निर्माण व्हावं. जन्मते सोसिले मोठे उपाय बहुतांतरी, उपाये धाडिले देवे आनंदवन भुवनी. या त्रिविध तापावर मात करायचा कोणता उपाय आहे, समर्थांनी किती खुबीनं लिहिले बघा. उपाये धाडिले देवे, तो उपाय म्हणजे हिंदवी स्वराज्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, स्वप्नी जे देखिले रात्री ते तैसेची होतसे, हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवनी. स्वप्न बघावीत अशी पहावीत. स्वप्न बघावं स्वराज्याचं, स्वप्न बघावं रामराज्याचं, स्वप्न पाहावं सुराज्याचं, स्वप्न पाहावं हिंदवी स्वराज्याचं. समर्थांनी ते पाहिलं आणि याची देही याची डोळा मूर्त झालेलेही पाहिले. किती भाग्यवंत आहे. महाराजांना सगळे संत अत्यंत प्रिय होते आणि महाराज त्यांच्या चरणी नित्य अतिशय विनम्र असतात. तुकोबांच्या चरणाशी शिवरायांची अत्यंतिक श्रद्धा होती. पण तुकोबांनी ज्या वेळेला देह ठेवला त्यावेळेला शिवाजी महाराज किती वर्षांचे होते माहिती आहे का आपल्याला? शिवराय त्यावेळेला केवळ 19 वर्षांचे होते. 41व्या वर्षी तुकोबारायांनी देह ठेवला त्यावेळेला महाराजांचं वय 19 वर्षांचं होतं आणि स्वराज्याला केवळ प्रारंभ झालेला होता. त्या महाराजांचा प्रतिपचंद्र रेखेवर चढता वाढता सोनेरी आलेख, सोन्याला सुगंध यावा असा आलेख जर कोणी पाहिला असेल तर तो समर्थ रामदासांनी पाहिलेला आहे. प्रतापगिरीचे ठाई आदिशक्ती विराजते हे समर्थ बोलून गेलेले आणि समर्थांनी पत्र लिहिलेलं होतं. अशा खुबीनं लिहिलेलं होतं की त्यातल्या प्रत्येक चरणातलं पहिलं अक्षर घेतलं तर त्याचा मजकूर व्हायचा विजापूरचा सरदार निघाला आहे.
एकांतात विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घ्यावा. किती खुबीनं म्हणजे राजकारण उदंड करावे परी कळोच नेदावे. 11 11 काय 11 कळेची ना. सांकेतिक भाषात समर्थांनी इतकी पत्र लिहिलेली आहे. इशाऱ्याचे बोलू नये, बोलायाचे सांगू नये, सांगायाचे लिहू नये जबाबीने. केवढं सावधपण आहे याच्यामध्ये बघा की इशाऱ्याचं बोलायचं नसतं, बोलायचं 4 चौघात सांगायचं नसतं, आणि जे असं गुप्त आहे ते कागदावर कधी उतरवायचं नसतं. सांगायचे बोलू नये आणि लिहूही नये. कसे संदेश जात असेल समर्थांकडून शिवरायांना आणि शिवरायांच्याकडून समर्थांना सुद्धा. समर्थ सांगताय स्वधर्माआड जे विघ्ने ते सर्वत्र उठिली. समर्थांचे शब्द समर्थांचेच. लाटिली कुटिली देवे, दापिली कापिली बहु, ठेचून काढली. आपल्याला उदाहरण सांगतो की कशी माणसं भारून गेलेली होती शिवरायांच्या कर्तृत्वाने. अरे हा तर साक्षात शिवाचा अवतार अशी धारणा होती प्रत्येक मावळ्याच्या अंतःकरणामध्ये. दिलेर खान पठाण 32,000 फौज घेऊन आला होता पठाणांची, आणि त्याला महाराष्ट्रामधल्या आपल्या एका पराक्रमी सरदारांनी अडवलं. त्याचं नाव रामाजी पांगेरे, त्याला पांगेरा म्हणत असत. आणि त्यांनी आपल्या सैनिकांसमोर सांगितलं निदान करणे आहे. कोण येते बोला. निदान करणे याचा अर्थ मारायचं तरी नाहीतर मरायचं तरी. काय सिंहाचं काळीच पाहिजे कल्पना मनाची. 32,000 पठाण समोर उभे आहेत आणि 700-800ची फौज आहे. फक्त मराठी किती होते 700-800. आणि रामाजी पांगेरा म्हणतोय निदान करणे आहे, आणि 800च्या 800 मावळे उभे राहिले. इतकं घनघोर युद्ध 5-6 तास झालं. एकेका मावळ्याने 100 पठाण कापून काढले. आणि इतिहासात नोंद आहे की दाऊद खान पठाण उरलेले सगळे पठाण घेऊन पळून गेला. काय अहो या भीम पराक्रमाला काही सीमा आहे का मला सांगा. कोणती चेतना आहे, कोणती प्रेरणा आहे, कोणतं संजीवन आहे. हे हिंदवी स्वराज्याचं आहे. विघ्नांच्या उठिल्या फौजा भीम त्यावरी लोटला. पडली चिरडिली रागवे, रडविली बडविली तुडविली बळे. मऊ असं गुळमुळीत काही समर्थांच्या ह्याच्यात नाही. धटासे आणावं धट, उद्धटासे उद्धट, खटासे खटनट अवश्य योजावा. भीम या एका शब्दाने समर्थाने काय सांगितले, ही आमची स्वराज्य शक्ती आहे. खवळले लोकदेवाचे मुख्य देवची उठला. कळेना काय रे होते आनंदवन भुवनी. खवळले लोकदेवाचे. राक्षसांचे अत्याचार फार झाले. आता सज्जनांचं परित्राण व्हायला पाहिजे. आता दुर्जन मारले गेले पाहिजे. सज्जनांकरवी ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे सज्जनांकरवी आपल्या स्वधर्माची भगवी पताका गुढी या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाचवली गेली पाहिजे. गेली नाचवली. असं अद्भुत कार्य समर्थ शिवरायांनी करून दाखवलं. खवळले लोकदेवाचे मुख्य देवची उठला. हा तो आमचा देव. हा प्रत्यक्ष शिवशंभूचा अवतार. त्यावेळच्या पोवड्यातल्या अनेकांनी म्हटलेलं आहे हा कृष्णाचा अवतार. स्वराज्याचा डाव मांडणं काय सोपं होतं काय. म्हणून परदेशच्या लोकांना वाटतं की शिवरायाचं चरित्र आपण वाचतोय म्हणजे एखादी कादंबरी वाचतोय. कोणाच्या चरित्रात इतके अत्याद्भुत प्रसंग आहेत सांगा. मग ते प्रतापगडचं युद्ध असो, पुरंदरचं युद्ध असतो फतेखानाबरोबर केलेलं, त्यावेळेला तर आऊसाहेबांचं मंगलसूत्रच त्या विजापूरच्या बादशाहाच्या हातामध्ये होतं. शहाजीराजे भोसले तिथे कारागृहामध्ये बंदीखान्यात पडलेले होते. बोल तुला काय पाहिजे. सौभाग्य का स्वराज्य,
म्हणून जणू त्या बिजापूरच्या आदिलशहाने प्रश्न केलेला होता आऊसाहेबांना. आणि एक क्षण असा आला, महाराज उठले, बस आता एकच निश्चय, स्वराज्य. आणि महाराजांनी फतेखानाला इतका झोडपला, पुरंदरच्या पायथ्याशी विचारू नका. पार पिटाळून लावला त्याला पुन्हा बिजापुराकडे आणि चातुर्यानं आपल्या तीर्थरूपांची मुक्तता केली. हा पुण्यश्लोक राजा असामान्य की कोणत्या शब्दामध्ये याचं गुणगान करा. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात, अनेक वाद्य ती वाजे, ध्वनिकल्लोळ उठिला, छबीने डोलती ढाला, छबीने डोलती ढाला, आनंदवन भुवनी. पूर्वी माहिती आहे का, महाराज त्या हत्तीवर बसून जगदीश्वराच्या दर्शनाला गेलेले होते राज्याभिषेकानंतर.